चली जा रही है उम्र धीरे धीरे। 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 सुबह शाम और दोपहर धीरे धीरे। सुबह शाम
श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। समचरण सरोजं सांद्र नीलाम्बुदाभं जगन्निहितपानं बण्डनं मण्डना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैवलासं विठ्ठलं चिन्तया। जय जय श्री राधारमण, जय जय श्री नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय श्री माखन चोर। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठला पांडुरंग हरी विठ्ठला। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी विठ्ठला 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 पांडुरंग हरी बोलायचं सगळ्यांनी। विठ्ठल 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 हरी बोल। विठ्ठला 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 सर्वांनी बोला, भगवंताचं भजन करा, परमात्म्याचं चिंतन करा। विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओ पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो पांडुरंग हरी विठ्ठला पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री भागवत भगवान की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आदी शक्ती मुक्ताबाई श्री राम भक्त हनुमंतरायाच्या असीम कृपेने धर्माचार्य 1008 महामंडलेश्वर स्वामी योगीराज दयानंद महाराज शेलगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळ शेलगावकर यांच्या अनमोल अथकशा परिश्रमातून भगवान श्री दत्तात्रयाच्या जयंती उत्सवाच्या प्रित्यर्थ चालत असला हा सालाभराप्रमाणे होऊ घातलेला अखंड हरिनाम संकीर्तनी सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि श्रीमद भागवत कथाच्या या सत्रासाठी आपण आज उपस्थित आहोत। साप्ताहिक भक्ती अनुष्ठानासाठी आपण या ठिकाणी सगळेजण एकत्र जमतोय। राजा परीक्षितच्या माध्यमातून तुमचा आमचा उद्धार करण्याचं साधन तुम्हाला हाती सापडलं। मृत्यू टळत जरी नसला तरी तो सुधारता येतो आणि मृत्यू सुधारला जातो तो श्रीमद भागवत कथेनं सुधारला जातो। संसारिक बंधनातून मुक्ती मिळते ती या श्रीमद भगवत कथेनं भगवंताच्या दिव्य कथेनंच मिळत असते। माय बापू सकाळच्या सत्रामध्ये आपण महान वैष्णव असणाऱ्या विदुर काकांचं सुंदर चरित्र ऐकलं। विदुर राणीनं आपल्या भक्तीच्या जोरावर भक्ती सामर्थ्यानं प्रभू परमात्म्याला आपल्या घरी बोलवलं की मेरा श्री वैष्णव परिवार हरि आ जाओ एक बार हरि आ जाओ हरि आ जाओ मेरी बिगड़ी बात बना जाओ मेरी नैया पार लगा जाओ मित आत्मा करे पुकार हरि आ जाओ एक बार हरि आ जाओ एक बार। विदुर काकांच्या घरी साक्षात भगवंत येत। विदुरा घरच्या भक्षुणी कन्या परमानंदे झाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला मनमोहन मुरलीवाला। भगवंत विदुर काकाच्या घरी येत। कोण आहे तो हे विदुर काका? का त्यांना दासीपुत्र व्हावं लागलं?
या मागची कारण मीमांसा काय आहे? खूप गोड प्रसंग आहे, ऐका. एकदा काय झालं, मांडव्य ऋषींनी यमराजाला शाप दिला होता. का दिला यमराजाला शाप? तर ऐका ना, मांडव ऋषी महान ऋषी आहेत, महान तपश्चर्या त्यांनी केली. आणि आपल्या कुटियामध्ये राहतात, जगाशी काही घेणं देणं नाही. फक्त आणि फक्त आपल्या दृष्टीमध्ये त्यांनी भगवंताला स्थान दिलं होतं. भगवंत आणि मी हेच नातं होतं. देवाशिवाय मनामध्ये कोणाला स्थान नाही. अतिशय पवित्र जीवन, जीवनात कधी चूक होऊ दिली नाही, कधीच चूक होऊ दिली नाही. आणि एकदा काय झालं, त्यांची कुटिया, त्यांचा आश्रम ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणीचा जो राजा आहे, त्या राजाच्या राजमहालामध्ये धाडसी चोरी झाली. पहा, चोरांनी मोठं कबाड चोरून नेलेलं आहे. आणि राजांनी आदेश दिला, सैनिकांनो जा चोरांना पकडा. सैनिक त्या चोरांच्या पाठीमागे लागलेत. सैनिक चोरांना पकडा 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 म्हणून ओरडतायत. चोर पुढे, सैनिक मागे पळत आहेत. आपल्या डोक्यावर घबाड आहे सोन्याचं, चांदीचं, हिरे माणिक मोती जवाहरांचं. धाडसी चोरी करून शिपाई, चोर निघाले होते आणि शिपाई त्यांच्या मागे लागले होते. आता एवढं धन घेऊन पळणारा पळेल तरी कसा? शेवटी त्यांना मांडव ऋषींचा आश्रम दिसला आणि आश्रमामध्ये ते धन आपण ठेवून देऊ. साधू महात्म्याला त्याची काही गरज नसते, आपण नंतर येऊन हे धन घेऊन जाऊ. आणि म्हणून मांडव ऋषींच्या आश्रमात ते घबाड टाकलं आणि चोरांनी धूम ठोकली. आता ओझं हलकं झालं म्हणून जोरात पळाले. चोर तर निघून गेले आणि मागवून हे सैनिक जेव्हा आलेत आणि ते गाठोड आश्रमामध्ये दिसलं मांडव ऋषींच्या, तेव्हा यांनी असा कस काढला, असा अंदाज केला की हो ना हो, याने चोरी केली. आणि झालं काय, चोर सोडून संन्याशाला फाशी. चोर तर पळून गेले आणि संन्याशी बाबांनाच पकडून शिपायांनी राजाच्या समोर हजर केलं. हेच ते, यांनी चोरी केली आपल्या राजदरबारामध्ये, राजमहालामध्ये. साधू बाबांना कशाची चिंता महाराज, त्यांना काही घेणं देणं नसतं. या शरीरावर ते उदार असतात. माय बाप, ठीक आहे, पकडून आणलं, पकडा, काहीच म्हणले नाहीये. आणि डायरेक्ट काय झालं, सभेमध्ये राजाने आदेश दिला की यांना सुळीवर चढवा. सुळावर चढवण्यासाठी मांडव ऋषींना शिक्षा देण्यासाठी सैनिकांनी पकडलेला. आता सुळावर चढणार. कुठली चूक नसताना माझ्या जीवनामध्ये मला हा प्रसंग का? आणि म्हणून विचार करतायत की माझ्या जीवनामध्ये काही चूक झाली का? मी कुठल्या पापाचं हे प्रायचित्त भोगतोय? काय माझ्या जीवनात पाप झालंय? मांडव्य ऋषीने एक चूक होऊ दिली नव्हती महाराज, एक चूक. मग तरी ही शिक्षा माझ्या जीवनामध्ये का? तेव्हा लक्षात आलं, जे होईल ते होईल. आता प्रभू परमात्मा आपल्या पाठीमागे आहेच. सुळावर चढणार तेवढ्यात सुळाचं पाणी झालं. काहीच झालं नाही मांडव ऋषींना. आणि सुळाचं पाणी झाल्यावर सैनिकांनी बातमी राजेसाहेबांना कळवली. म्हणे राजेसाहेब, सुळाचं पाणी झालं. मांडव ऋषींना काहीच झालं नाही. अरे, राजाच्या लक्षात आलं आपली काहीतरी चूक होते. आपण चुकलो, विनाकारण आपण संतांना त्रास देतोय. डोळे खाडकन उघडले. नाही स्वामीजी माफ करा, स्वामीजी आम्हाला माफ करा, चुकलं आमचं.
राजेसाहेब, तुमची चूक नाही यात. ऐका मांडव ऋषी काय म्हणतात. तुमची चूक नाही यात. ज्या यमानं तुम्हाला ही शिक्षा देण्याची बुद्धी दिली त्या यमाची ही चूक आहे. मी त्यांना जाब विचारेन की माझ्या जीवनात अशी शिक्षा का. माझी जर जीवनामध्ये चूक नाही, इतकं पवित्र जीवन मी जगलेलो आहे, विना दोषाचं विना चुकीचं जीवन मी जगलोय, तरी सुद्धा माझ्या वाटेला ही परिस्थिती, ही शिक्षा मला का. मी यमाला विचारेन. यमाला आणि यम दरबारामध्ये मांडव ऋषी गेलेले. मांडव ऋषि यमपुरी में गए हैं और यमराज के दो स्वरूप होते हैं. पापी के लिए यमराज का दरवाजा भयंकर स्वरूप में होता है और पुण्यात्मा के लिए यमराज शांत स्वरूप होते हैं. यमराज महान वैष्णव है. मांडव ऋषि को आसन दिया, उनकी पूजा करते हैं. और मांडव ऋषि ने कहा, तुम्हारी पूजा लेने के लिए मैं नहीं आया हूं, आज मैं तुम्हारी खबरी लेने के लिए आया हूं. मैंने कभी जीवन में पाप किया नहीं, फिर भी मुझे सूली पर चढ़ाने की शिक्षा मेरे जीवन में आपने क्यों दी. आरोपी न्यायाधीशाला जाब विचारतोय. आरोपी न्यायाधीशाला, साहेब कोणती कलम तुम्ही लावली आणि माझ्या वाट्याला ही शिक्षा आली. आरोपी न्यायाधीशाला जाब विचारतोय. मांडव ऋषी यमराजाला जाब विचारताय, सांगा माझ्या जीवनात काय चूक झालेली आहे. यमराज म्हणले, अरे 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 काय झालं म्हणून. सुळावर चढवण्याची शिक्षा दिली तुम्ही मला, कारण सांगा, नाहीतर तुम्हाला कारणे दाखवा नोटीस लावतो. लावलीच म्हणायची. यमराज म्हणले, खरं सांगू महाराज, आपके नाम में कोई पाप जमा नहीं. सगळं खातं उघडायचं आणि पाहायचं कुणाचं काय. आता यमराजाचा धंदा साधा धंदा नाही, तो फार मोठा धंदा यमाचा. आता सगळ्या लोकांचा लेखाजोगा ठेवणं म्हणजे काय साधं आहे का. सगळ्यांचं लिहून ठेवतात. महाराज आपके जीवन में कोई पाप नहीं है, तो फिर भी मुझे सूली पर चढ़ाने की शिक्षा क्यों मिली. यमराज सवाल का जवाब दो. तेव्हा यमराजाने काय सांगितलं माहितीये का, प्रभु आप जब बचपन में थे, छोटी अवस्था में थे, बाल स्वरूप में थे, तो आपने एक कीड़े को कांटों से चुबाया था. आपण 3 वर्षाचे असताना एका फुलपाखराला काटा टोचला होता. त्या पापाचं प्रायचित्त तुम्हाला सुळीवर चढण्याची शिक्षा देण्यात आली. वा 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 यमराजा, ही कलम नाही तिथं. कलमेचा चांगला अभ्यास करा. अज्ञान अवस्थेत केलेल्या पापाची शिक्षा ही स्वप्नात दिली जाते. तुम्ही तर मला जागृत अवस्थेत शिक्षा दिली. स्वप्नात शिक्षा दिली असती तर मी भोगली असती. जागृत अवस्थेत तुम्ही मला ही शिक्षा दिली. आता मात्र यमराजाला शाप देत आहे. तुम्ही पाप केले ना, आता तुम्हाला या पापाचं प्रायचित्त भोगावं लागेल. प्रत्यक्ष तुमने मुझे सूली पर चढ़ाए, कायदा का तूने भंग किया, मैं शाप देता हूं, तुम्हें दासी पुत्र होना पडेगा. आणि त्या यमराजाला दासी पुत्र व्हावं लागलं. ते म्हणजे विदुर काका. दासी पुत्र म्हणाले. मांडव ऋषि के शाप से यमराज दासी पुत्र हुए. यमराज बड़े देव है. देव पाप करते हैं ना, तब वह मानव हो जाते हैं, और मानव जब कोई बड़ा पाप करता है तो दूसरे जन्म में पशु हो जाता है. म्हणून सावधान, पाप करायचं नाही बरं का. प्रत्येकाने लक्षात घ्या, जर आपण आता पाप केलं तर पुढचा जन्म पशुचा मिळेल आपल्याला. खंती ते न करा, होणे गाढव कुतरा. मग आपल्याला काय होईल, गाढवाच्या रूपात जावं लागेल, कुत्र्याच्या रूपात जावं लागेल. म्हणून देव जेव्हा पाप करतात तेव्हा ते मानव होतात, आणि माणूस जेव्हा पाप करतो तेव्हा पशु होतो महाराज. म्हणून सावधान. काही लोकांनी आम्हाला बोलायचं काय, आता कुठे गेला तुमचा देव, त्यानं दरवाजा बंद करून ठेवला,
एवढे लोक मरतायत त्याला दिसत नाही का? कोरोना सारखा रोग आलाय आणि सगळ्या देवाने आपापली मंदिरं बंद करून ठेवली. तुमचा देव ही शिक्षा आम्हाला का देतोय विचारत होते लोक. सांगू तुम्हाला, भगवान ने निर्माण किए हुए इन कोरोना की परिस्थितियों पर कोई शक ना करे. भगवान ने निर्माण किए हुए इन कोरोना की परिस्थिति पर कोई शक ना करे. सजा मिल रही थी, शायद गुनाह भी किया होगा. गुन्हा नसेल आमचा, का शिक्षा मिळाली आम्हाला? तुका मने पापे येती रोगाची रूपे, येती रोगाची रूपे, येती रोगाची रूपे. येती रोगाची रूपे. सांगा सांगा, पाप घडत नव्हतं. कायिक, वाचिक, मानसिक पाप, या पापांचा ढिगारा झाला होता. आणि मग पापाचा ढिगारा झाला तर रोगाची निर्मिती आपोआप होते. किती पाप वाढलं होतं आणि म्हणून पापाची शिक्षा भोगावीच लागत असते. मग तो देव असेल किंवा मनुष्य असेल, पशु व्हावं लागतं आपल्याला. विदुरजी मात्र आता सावधान आहेत. ते म्हणतात आता आपण सावधान राहिलं पाहिजे. एक बार भूल हो गई है तो मुझे यह भुगतना पड़ा, पर अब मुझे सावधान रहना है, मुझे पाप नहीं करना है. तुम्हाला सांगू का, पाप छोड़ना ही महान पुण्य है. सोडा पाप, पापातून मुक्त व्हा. विदुर काका फार सावधान. विदुर काकाने मैत्री ऋषी यांची भेट झालेली आहे आणि विदुर काकाने मैत्री ऋषी यांच्या संवादामध्ये भगवंत आपलं जगताच्या उत्पत्तीची कथा येते. यांच्याही संवादामध्ये ती आलेली आहे. जगत की उत्पत्ति की कथा भागवत में अनेक बार आई है. संसार ही भगवान का चमत्कार है और संसार ही प्रभु का प्रभाव है. हा फार मोठा चमत्कार आहे संसार म्हणजे देवाचा. हा संसार. आणि एक सांगू का आई काका, बऱ्याच जणांना चमत्कार पाहायची लय आवड असते, बरोबर आहे की नाही? आणि लोक चमत्कारालाच नमस्कार करतात बर का. हा आता मी जर तुम्हाला असं काही काढून दाखवलं ना, नुसतं असं सोन्याचा हार काढ, लोक त्याला बाळ. आता असं काढून जर सोन्याचा हार निघल, सोनं एवढं सोपं होऊन जाईल. गाडीच्या गाड्या गर्दी लागल ना बाबाच्या पुढे. काय चमत्कार. चमत्कार को लोग नमस्कार करते. पहा भगवंताचा काय चमत्कार आहे. धन्य देवा तुझी करणी, धन्य देवा तुझी करणी, नारळाच्या आत पाणी. धन्य देवा तुझी करणी,
धन्य देवा तुझी करणी धन्य देवा तुझी करणी नारळाच्या कपाळी गोपाल कृष्ण कृष्ण भगवान की जय श्री भागवत भगवान की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे धन्य देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी. बघा ना, नारळाच्या आत पाणी. आता मला सांगा, नारळ कुठे लागतं? वर. आणि पाणी कुठे झाडाला आपण टाकतो? खाली. मग त्याच्यात पाणी घातलं कुणी? त्या नारळामध्ये पाणी घातलं कुणी? काय देवाचा चमत्कार आहे. गंमत अशी आहे, मोराने जेव्हा अंडी टाकली किती सफेद असतात. मोर का जो अंडा है वह सफेद होता है तो उसमें भगवान रंग कैसे भर देते. काय सृष्टीचा चमत्कार आहे हा. बघा ना तुम्ही, किती गंमत आहे. त्या मोराची पिसारे बघा कशी असतात, आणि अंडा जर पाहिला पण मोराचं कसं आहे, सफेद आहे, आणि रंग पहा किती सुंदर आहे. कोई मानव ऐसा कर सकता है क्या? ये तो भगवान की लीला है, ये भगवान का चमत्कार है. तो देखो, संसार को देख करके मानव थोड़ा विचार करे कि ऐसा सुंदर संसार जिसने बनाया वह परमात्मा कैसे होगा, तो कसा असेल. नाम तुम्हारा तारने आरा नाम तुम्हारा तारने आरा, कब तेरा दर्शन होगा. नाम तुम्हारा तारने आरा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर
दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर हो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा। लोगों को जगत को देखने की इच्छा होती है लेकिन जगत को बनाने वाले को देखने की इच्छा नहीं होती है। कुणी बनवली ही सृष्टी? हा सगळा त्याचा चमत्कार। उत्पत्तीची कथा आपण ऐकली, पुन्हा ही कथा येते आणि विष्णू भगवंताच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचं प्रागटीकरण होतं। बोला ब्रह्मदेव भगवान की जय। ब्रह्मदेवाचं प्रागटीकरण झालं आणि ब्रह्माजीने विचार केला की मी माझा जन्म ज्यांच्यापासून झाला ते मूळ आपण शोधलं पाहिजे। कुठून माझा जन्म झाला? भगवान विष्णूच्या नाभी कमलापासून जन्म झाला, मला त्यांचं दर्शन का होत नाही? कुठून माझा जन्म झाला? तर ब्रह्मदेवाने असा विचार केला आणि आकाशवाणी कडाडली ना। आकाशवाणी काय म्हणते? देवा, वर्णमालेतलं 16वं अक्षर आणि वर्णमालेतलं 21वं अक्षर असं सांगितलं। आता त्या वर्णमालेतलं 16वं अक्षर आहे त आणि 21वं अक्षर आहे प। तुम्ही तप करा, आकाशवाणी सांगते। भगवान ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली 100 वर्ष आणि मग नारायणाचं दर्शन झालेलं आहे। 100 वर्ष तपश्चर्या केली, चतुर्भुज नारायणाचं दर्शन झालं आणि ब्रह्माजी स्तुती करतात देवाची। भगवंताने आज्ञा केली की आता तुम्हाला सृष्टीचा विस्तार करायचा आहे। मग ब्रह्माजीनं षडविध प्राकृत सृष्टी निर्माण केली, षडविध वैकृत सृष्टीची रचना केली आणि सगळ्यात अगोदर भगवान ब्रह्मदेवाने कामाला जन्माला घातले। त्या कामाने काय केलं काका? सगळ्यात अगोदर ब्रह्मदेवालाच मोहित करून टाकलं। प्रथमतः पित्यालाच मोहित केलं आणि भगवान ब्रह्मदेवाच्या उजव्या अंगातून स्वयंभू मनुचा आणि डाव्या अंगातून शत्रुपा राणीचा जन्म झाला। भारतीय संस्कृतीतील साधू संत आणि ऋषीमुनींनी शास्त्रांनी असं सांगितलंय, 14 प्रकारचे मनू सांगितले। 14 प्रकारचे मनू, त्यातले 6 मन्वंतर संपले, आता 7वं मन्वंतर चालू आहे। त्याचं नाव आहे वैवस्वत मन्वंतर सध्याचं। 14 प्रकारचे मनू, त्यातले पहिले मनू आहे स्वयंभू मनू आणि शत्रुपा नावाची राणी। सृष्टीला आरंभ झालेला आहे। ब्रह्मावर्तामध्ये यांनी राज्य केलं, तिथूनच सृष्टीचा प्रारंभ होतोय। आणि मनु राजा ब्रह्मदेवाला प्रार्थना करतात, आता आम्ही निवास कुठे करायचा? कारण पृथ्वी तर रसा तळाला गेलेली आहे, पृथ्वी तर पाण्यामध्ये बुडालेली आहे, हिरण्याक्षाने पृथ्वी चोरून नेलेली आहे। सांगा आम्ही आता निवास कुठे करायचा प्रभू? पृथ्वी को राक्षस रसातल में ले गए हैं, प्रजा को मैं कहां रखूंगा? तो ब्रह्मा जी भगवान का ध्यान करते हैं और ध्यान करते समय आदि नारायण परमात्मा वराह रूप में प्रकट होते। बोला वराह भगवान की जय, वराह भगवान की जय। वराह भगवंताचा अवतार झाला, हिरण्याक्षाचा वध केला आणि पाण्यातून पृथ्वीला वर काढलेले। आजही तुम्ही वराह पहा कसे वागतात। आपण वराह पाहतो की नाही? बसून घ्या दीदी खाली, दादू खाली बसा, बसा बसा, बसा। थकून जाल बाई तुम्ही फिरू फिरू, बसा।
दादू बस बेटा खाली. त्यांचा काय आनंद वेगळाच असतो. मुलं ही देवाघरची फुलं असतात, निष्पाप असतात, निर्विकार असतात. असं म्हणतात, लहान मुलांसोबत रोज 1 तास प्रत्येकाने खेळलं पाहिजे. प्रत्येकाने 1 तास लहान मुलांबरोबर खेळा बरं का. गोट्या गोट्या का होईना खेळा, पकडापकडी का होईना खेळा, त्यांच्यासोबत लपंडाव खेळा, पण लहान मुलांसोबत खेळत जा. हा, तुम्हाला सांगू, ही लहान मुलांना निष्पाप असतात बरं का. आपल्या घरी जे बाळ आहे ना आई, ही छोटी छोटी लेकरं, या बाळामध्ये आपल्या बालकृष्णाला पहा. आला बाई माझा कृष्ण, त्याला कृष्ण समजून खाऊ घाला, कारण ते निर्विकार आहे, निष्पाप आहे. ते बालकृष्णाचं स्वरूप आहे. 5 वर्षाचा होईपर्यंत आपल्या मुलाला मारायचं नसतं बरं का. आपण तर अशी धपाटी देतो बाई, आरा नाही नाही, देऊ नका, कारण ते साक्षात श्रीकृष्ण स्वरूप आहे. काय कळतं त्यांना? त्यांना प्रेम द्यायचं असतं नाही का. प्यार करना चाहिए. बालकृष्ण, बालकृष्ण स्वरूप होते है हमारे बच्चे. आपल्या घराची मुलगी आहे ना, ती आपल्या घराची कुलदेवता आहे बरं का. तिला ते म्हणून तिची सेवा करा. घे बाई, जेव बाई. लोक मुलगी झाली का नाराज होतात, पण नाराज होऊ नये. साक्षात देवी असते ती. आपल्या घरची कुलदेवता जी आहे ना, ती आपल्या घरची मुलगी आहे. तिला त्या भावनेनं खाऊ घाला, प्रेम द्या. राशील कोटवरी चिमणी माझे माहेरी, राशील कोटवरी चिमणी माझे माहेरी, लग्न झाल्यावर जाशील बाई परक्या घरी, लग्न झाल्यावर जाशील बाई परक्या घरी, लग्न झाल्यावर राशील कोटवरी चिमणी माझे माहेरी, राशील कोटवरी चिमणी माझे माहेरी, लग्न झाल्यावर जाशील बाई परक्या घरी, लग्न झाल्यावर जाशील बाई परक्या घरी, लग्न झाल्यावर जाशील बाई परक्या घरी. नाही तरी ती मुलगी आपल्या घरी किती दिवस राहते नाही का. किती दिवस राहते. आपल्या मुलांवर त्या पद्धतीने प्रेम करा. तुम्हाला सांगू, आपल्या या कथेतून आपल्याला हे शिकायचंय, आपल्या घराला वृंदावन बनवून टाका. आपल्या घराला पंढरपूर बनवा. आपल्या घराला देहू, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पैठण बनवून टाका. आई, या पंढरपुरामध्ये काय असतं? ईश्वर निष्ठांची मांदियाळी असते. आपण ईश्वर निष्ठ बना, प्रभूवर विश्वास ठेवा, निष्ठा ठेवा, प्रभूला आपलंसं करा. आपल्या घराला वृंदावन बनवा. हा, बदला, आपल्या घराला बदलून टाका. लहान लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. वये पोरते थोर होनी गेले, वये पोरते थोर होनी गेले, वये थोरते चोर होनी. जे वयाने लहान आहे ते थोर विचाराचे असतात, आणि जे वयाने मोठे असतात ते चोर असतात. आहे की नाही? म्हणून 5 वर्षांनी पालयेत, 10 वर्षांनी ताडयेत, प्राप्तेषु 16 वर्ष मित्रवत तदाचरे. 5 वर्षाचा होईपर्यंत मुलाला मारायचं नाही, आणि मुलगा 10 वर्षाचा झाला का मग थोडा थोडा धपाटा सुरू करायचा. पण 16 वर्षाचा झाला की मित्राप्रमाणे वागायचं. मग तिथे चालत नाही त्याच्या पुढे काही. 5 वर्षांनी पालयेत, 10 वर्षांनी ताडयेत, प्राप्तेषु 16 वर्ष मित्रवत तदाचरेत. असं म्हणायचं. भाऊ, शेतात तू जातो का मी जाऊन येऊ मग? असं म्हणायचं.
असं नाही म्हणायचं जातो की नाही, जमणार नाही. नाही तू जातो, तो काय म्हणत नाही ना दादा तुम्ही बसा मी आत्ता जाऊन येतो, असं मा बरं जाय. इतकं गोड बोलायचं. तुम्हाला सांगतो वाईट बोलून जे काम होत नाही ते गोड बोलून होतं. आहा मला काय म्हणायचंय, इतकं गोड बोलता येतं माणसाला, इतकं गोड बोलता येतं. तुम्हाला सांगू की या गोड बोलण्याने फायदा काय होतो, बोर देऊन आवळा घेता येतो. ऐक नाही, हा मग गोड बोला वाईट बोलण्यापेक्षा. मिठो मिठो बोलता रो कई बिगडे, कई बिगडे तारो कई बिगडे. मिठो मिठो बोलता रो कई बिगडे, कई बिगडे तारो कई बिगडे. मिठो मिठो बोलता रो कई बिगडे, कई बिगडे तारो कई बिगडे. मिठो मिठो बोलता रो कई बिगडे, कई बिगडे तारो कई बिगडे. बिरा बिरा बोलता रो कई बिगडे, कई बिगडे तारो कई बिगडे. वीरा वीरा बोलता रो कई बिगडे, कई बिगडे तारो कई बिगडे. इस जीवन मादम नहीं, कब निकले प्राण मालूम नहीं. बोलता रो कई बिगड़ी, कई बिगड़ी तारो कई बिगड़ी. इस जीवन मादम नहीं, कब निकले प्राण मालूम नहीं. मिठ मिठ बोलता रो कई बिगडे, हरि बोल. कई बिगडे तारो कई बिगडे. हरि बोल. राधे राधे. कई बिगड़ी तारो कई बिगड़ी. मिठ मिठ बोलता रो कई बिगड़ी, कई बिगड़ी तारो कई बिगड़ी. मिठ मिठ बोलता रो कई बिगड़ी, कई बिगड़ी तारो कई बिगड़ी. मिठ मिठ बोलता रो कई बिगड़ी, कई बिगड़ी तारो कई बिगड़ी. वा मिठो मिठो बोलता रो कई बिगडे. काय बिघडत, वाईट बोलण्यापेक्षा गोड बोलायचं. गोड बोलून जी काम होतात ती वाईट बोलून होत नाही. म्हणून आपली वाणी जरा सांभाळून वापरायची. मी बोलून गेलो बघा, वाणी आणि पाणी जपून वापरा, है की नाही. वाणी गोड बोला, पवित्र बोला. तुम्हाला सांगतो या लहान लेकरांचाच आपला विषय तिथे फाकला होता. दिदी वरून आणि दादू किती सुंदर नाचले. आ हा हा, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू. कथा कीर्तनामध्ये अगदी मनोभावे नाचावं मला. चला, वरा भगवंत पृथ्वीला पाण्यातून वर काढतात. आजही जे वराह आपण पाहतो, तुम्हाला सांगतो काका, जर पाणी असलं ना खड्ड्यामध्ये आणि त्याच्यात जर हे डुकर वराह बसले ना तर ते पाणी बाजूला करतात आजही आणि पृथ्वीला वर काढतात. आजही तुम्ही पहा, त्यांचं ते कामाचं. त्यांना पृथ्वी पाण्याखाली आवडतच नाही का काय. तिथे ते उडी मारतात, झोपतात आणि पाण्याला बाजूला करतात आणि पृथ्वी मातेला वर काढण्याचं काम. जशी वराह भगवंतानी पाण्यातली पृथ्वी वर काढली. किती गावाची सेवा करतात ते सुद्धा, है की नाही. आपल्या करता वाईट सेवन करतात, आपलं आरोग्य चांगलं राहू याकरता. वराह भगवंतानी पाण्यातून पृथ्वीला वर काढलं, हिरण्याक्षाचा उद्धार केला आणि स्वयंभू मनूच्या हातात
या पृथ्वीचं शासन देऊन वराह भगवंत वैकुंठ धामामध्ये जातात. बोला वराह भगवान की जय. त्यांनी निजधाम गमन केलेलं आहे. वराह नारायणाची ही कथा अत्यंत गोड कथा है. वराह नारायण की कथा सुनने के बाद थोड़ा सा मनन करने की आवश्यकता है. थोड़ा सा चिंतन करा. वराह भगवान ने हिरण्याक्ष का उद्धार किया. हिरण्याक्ष शब्द का थोड़ा विचार करो. हिरण्य माने सोना और अक्ष माने आंख. जिसकी आंख में सोना है, जिसके आंख में पैसा ही रहता है, वही राक्षस है. त्याला राक्षस म्हणा. जो नुसतं तेच पाहतो तो राक्षस स्वरूप है. हिरण्याक्ष तो लोभ का स्वरूप है और भक्ति में आंख मुख्य होती है. तो आंख में सोना नहीं, आंख में धन संपदा नहीं, तो आंख में भगवान को रखना चाहिए. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. आंख में भगवान को रखो. आंख में काम को मत आने दो, आंख में पैसा को मत आने दो. तो आंख में यदि काम और पैसा आ जाता है तो मानव अंधा हो जाता है. और जो अंधा होता है वही पाप करने लगता है. तो सावधान. उस राक्षस को फिर भगवान निपटा लेते हैं. उस पापी माणूस त्याचा भगवंत काय करतो, बरोबर काटा काढतो. त्याला लई जणांचे काटे काढता येतात बरं का. आणि चांगल्या चांगल्याचे काटे त्यांनी काढले. ऐक नाही, तो काय साधा आहे महाराज. भगवंत तसा असो. मला सांगायचा मुद्दा या ठिकाणी एकच आहे. स्वयंभू मनूच्या हातात पृथ्वीचं शासन दिलं आणि स्वयंभू मनूचा प्रपंच सुरू झाला. 2 मुलं आणि 3 मुली झाल्या. एकाचं नाव प्रियव्रत, दुसऱ्याचं नाव उत्तानपाद आणि 3 मुली आहेत. एक आकुती, देवहूती आणि प्रसूती. आता देवहूतीच्या लग्नाचा सुंदर प्रसंग येतो पहा. खूपच सुंदर प्रसंग आहे देवहूतीच्या लग्नाचा. ही देवहूती स्वयंभू मनूची कन्या. हिचं लग्न झालं कर्दम ऋषीशी. कर्दम ऋषी महान तपश्चर्या करतात. यातूनच कपिल भगवंताचा जन्म होतोय. विदुर आणि मैत्रिणींच्या संवादात ही कपिल देव नारायणाची कथा येते पहा. खूप गोड कथा आहे, आपण लक्ष देऊन ऐका. कर्दम ऋषीने महान तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून भगवंताची प्राप्ती केली. भगवंताला आणि भगवंताचं दर्शन झाल्यानंतर कर्दम ऋषी स्तुतीमध्ये म्हणतात, भगवान अब मैं क्या करूं. मी काय करू आता. भगवान बोले आपको जो चाहे वह करो, आपको जो चाहे वो मुझसे मांग लो. आई ऐका ना, भगवंताकडून मुक्ती नाही मागितली कर्दम ऋषीनी, तर म्हणले भगवान मुझे ब्याव करना है. लक्ष द्या. इकडे तिकडे बघू नका. कथा खूप सुंदर आहे. अरे बाबा हे काय पाहताय तुम्ही, माझं लक्ष नाही. श्री संतांची ये माता चरणावरी साष्टांग हे कर. श्री संतांची ये माता चरणावरी साष्टांग हे करी. चरणावरी
साष्टांग हे करी दंडवत. पूजनीय बाबांची उपस्थिती कालही झाली आणि आजही झाली. खऱ्या अर्थाने माझंही परमभाग्य आहे मायबापू. ही सगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ही संत महात्मे मंडळी या ठिकाणी उपस्थिती देते. खरोखर आपलं खूप मोठं भाग्य आहे. सो त्यांच्या चरणारवी नतमस्तक होतो. पुढील प्रसंगाला आपण प्रवेश करू, स्पर्श करूया. काय झालं माहितीये का? भगवान मुझे ब्याह करना है, मुझे लग्न करना है, लग्न करने की इच्छा से मैंने तपश्चर्या की है. आता आपल्याला हसूच आला असं. म्हणे तपश्चर्या केली आणि काय मागितलं? मला लग्न करायचं. राजा प्रसन्न झाला आणि चुन्याची पुडी मागितली. असंच झालं. आता ठीक आहे, जैसे आपकी इच्छा. भगवंताने सांगितलं काही हरकत नाही, तुमचं लग्न लावून देऊ. हाँ प्रभु, मैं आपसे काम पत्नी नहीं मांग रहा हूं, मैं आपसे धर्म पत्नी मांग रहा हूं. पहा, आमच्या संस्कृतीनं आमच्या पत्नीला काय म्हटलेलं आहे? धर्मपत्नी. धर्मपत्नी, काम पत्नी नहीं. मैं आपसे काम पत्नी नहीं मांगता हूं, मुझे धर्म पत्नी चाहिए. हमारे ऋषियों ने स्त्री को भक्ति का साधन माना है. श्री भोग के लिए नहीं है, श्री भक्ति के लिए है. श्री काम पत्नी नहीं है, श्री धर्म पत्नी है. तो देखना जी, धर्मपति सुना है आपने? धर्मपति, धर्मपति नहीं, धर्मपत्नी. आमच्या पत्नी. काय काय संस्कृती आमची. आमच्या घरात येणाऱ्या नव्या नवरीला आम्ही लक्ष्मी म्हणतो, आमच्या आईला आम्ही रुक्मिणी म्हणतो, आमच्या बापाला आम्ही विठ्ठल म्हणतो, आमच्या मुलीला आम्ही कुलदैवत मानतो, आमच्या बाळाला आम्ही बाळकृष्ण मानतो. आहा, काय गोड संस्कृती आहे. मग आपली पत्नी ही धर्मपत्नी आहे, ती कामपत्नी नाहीये. लक्षात घ्या. धर्माच्या मर्यादेसाठी पत्नी ही आवश्यक आहे. सृष्टीचं बीजारोपण म्हणजेच लग्न. लग्न म्हणजे काय? लग्न म्हणजे दारगट ढोसलून नाचवणे नाही. लग्न म्हणजे डीजेचा भंपक आवाज नाही. लग्न म्हणजे सृष्टी विस्ताराचं बीजारोपण आहे. लग्न हा सुद्धा एक संस्कार आहे महाराज. हल्लीच्या काळात लग्नाची परिभाषा बदललेली आहे. त्याच्याशिवाय लग्न लागत नाही. वाह, गर्व से कौम हिंदू म्हणून धर्म वाचत नाही, ध्यानात ठेवा. त्याच्यासाठी आचरणही तेवढंच महत्वाचं असतं. तेवढ्याच आचरणाने, त्या जोराने, त्या आचरणाच्या शक्तीच्या जोराने धर्म टिकत असतो. नुसतंच वाचेने बोलावं त्याच्याने धर्म टिकेल का? पण हल्लीच्या काळात लग्नाची परिभाषा बदलत चाललेली आहे. सावधान. वेळीच्या परंपरेला आपण बंद नाही केलं तर येणारी पिढी ही फार, येणारं जीवन, येणाऱ्या पिढीचं जीवन हे फार कठीण असणार आहे. लक्षात घ्या. तुम्हाला एक सांगू का? माफी मागून बोलतो. दारू पिणाऱ्यापेक्षा पाजणाऱ्यांनी विचार करावा, मी काय करतोय. पिणाऱ्यापेक्षा पाजणाऱ्यांनी विचार करावा. त्याला जनाची नाही तर मनाची वाट. मी जे करतो आहे त्याच्याने माझ्या गावच्या मुलाचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे आणि त्यांच्या जीवनाच्या बर्बादीचं कारण जर मी ठरणार आहे तर ही नीती मला माफ करणार नाही, हे ध्यानात ठेवा. लक्षात घ्या. लग्नाचं स्वरूप बदलवू नका. गोड परंपरा आहे. म्हणजे प्रभु, मैं आपसे काम पत्नी नहीं मांगता हूं, धर्म पत्नी मांगता हूं. तो गृहस्थ जीवन में काम सुख गौण है और धर्म मुख्य माना गया है. काय मजेचा विषय. कन्यादानाचा संकल्प जेव्हा होतो ना तेव्हा ब्राह्मण बाबा आपल्याकडून संकल्प करून घेतात. अनेन वरेण अस्या कन्यायामुत्पादयिष्यमान् संत्यादश पूर्वान् दशा परान् मां चैक विशन्ति पुरुषान्धुर्धकामः आत्मनश्च श्री लक्ष्मी नारायण प्रीत्ये इमां कन्यां सह धर्माचरणाय तुभ्य महं संप्रददे. असा संकल्प केला जातो कन्यादानामध्ये. मी माझी मुलगी तुम्हाला धर्म राखण्याकरता देतोय.
कन्यादान एक महान पुण्य होता. ज्यांच्या घरी कन्या जन्माला आलेत ना त्या महान भाग्यवान आहेत, ते मायबाप महान भाग्यवान. भगवंताने मुलगी त्यांनाच दिली ज्यांच्यात मुलगी पोसायची ताकद आहे. ज्यांना नाही दिल्या त्यांच्यात ताकद नाही असं नाही. त्यांनीच ऐका, त्यांनी ऐका. तुमच्या सुनवाईला तुम्ही मुलगी माना, तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठी ठरू शकता. मुलगी ही कुलदेवतेचं स्वरूप आहे, तिचं दान करायचं. कन्यादान जड़ वस्तुओं का दान नहीं है, कन्यादान तो चेतन का दान है. कपाट, फ्रीज, मोटरसायकल, फोर व्हीलर हे दान दिलं, मिक्सर हे सगळे जड आहे वस्तू त्या. पण कन्यादान तो चेतन का दान होता है. आहा, किती भाग्यवान आहे ते मायबाप जे कन्यादानाचा संकल्प करतात. मायबाप लक्षात घ्या, कन्यादान हे खूप मोठं पुण्याचं काम आहे. लग्न करायचं कारण काय सांगू का, नुसती नाव चालवण्याकरता नावाडी असून चालत नाही, तिथे नावही पाहिजे. आणि नुसती नाव एकटी चालू शकत नाही, तिथे नावाडी पाहिजे. म्हणून पती पत्नी पाहिजे की नाही, तेव्हा संसारपी चक्र चालणार आहे. पती पत्नी रथाची दोन चाक असतात, तेव्हा तो रथ सुरळीत चालत असतो. मायबाप हो, स्वयंभू मनूला आज्ञा दिली, नारद महर्षींना पाठवलं की तुझी मुलगी कुणाला दे, कर्दमाला दे. नारदांची आज्ञा शिरसावंत म्हणून स्वयंभू म्हणून म्हणतात चला नवरदेव बघून येऊ. पण नवरदेवाची हिस्ट्री विचारली, ते काय करतात, काय सांगितलं असेल नारदांनी, काय सांगितलं असेल नारदांनी. म्हणे बा त्यांच्याकडे ना त्यांना ना माता ना पिता ना भाऊ ना कोणी, राहायला जंगलामध्ये झाडाखाली राहतात, त्यांना घर नाही दार नाही. असा नवरदेव कोणती मुलगी पसंत करेल मला सांगा. पण देवहूती माता म्हणली ज्याच्या घरात भांडेच नाही त्याच्या घरात भांड कस काय होतील. काय गंमत आहे, ज्याच्या घरात भांडेच नाही त्याच्या घरात भांडणाचा तर प्रश्नच नाही. तयार आहे मी अशा नवरदेवाशी लग्न करायला की ज्याने एवढी महान तपश्चर्या केली. अरे धम्मक असेल तर काही करू शकतो माणूस. लोक गरीबाला पोरीच देत नाही. धम्मक पाहिजे, धम्मक. गरीब सुद्धा श्रीमंत होऊ शकतो. वैचारिक विचार आपले इतके खालच्या स्तरावर पोहोचले ना महाराज, वाईट परिस्थिती आहे सध्या. तुम्हाला सांगू, एसीच्या बंगल्यामध्ये राहणारे आज जेलमध्ये, बरं का. एसीच्या बंगल्यामध्ये राहणारे आज कुठे, जेलमध्ये. आणि रस्त्यावर भीक मागणे रानू मंडल एसीच्या बंगल्यात आहे. वेळ कुणाची राहत नाही महाराज, वेळ कुणाची राहत नाही. म्हणून समाजाने कुठेतरी सावध व्हावं, जागृत व्हावं, या गोष्टीचा प्रत्येकाने विचार करा. आणि त्याचंही कारण एक आणखी आहे, आपली मुलं व्यसनी बनत चाललेली आहे. म्हणून हे तरुण पोरं यांना माझं सांगणं आहे बंधूंनो, ऐका. तुम्हाला काय वाटतं तुमच्यावर गावावाल्यांचं लक्ष नाही? तुमच्या चालण्यावर, तुमच्या बोलण्यावर, तुमच्या वागण्यावर गावातल्या सगळ्यांचं लक्ष आहे. आणि तुमचं वागणं वाईट असल्यामुळे तुमचं लग्न जमाला मध्ये कुणी पडत नाही. सावधान, तरुण पोरांनी सावधान व्हावं. मग तो मुलगा असेल की मुलगी असेल, तुम्हाला काय वाटतं बाई तुमच्यावर कुणाचं लक्ष नाही? असं नाही. लोक लई चाभरे असतात. सावधान. आपलं आचरण, आपलं बोलणं, आपलं वागणं हे अत्यंत महत्वाचं आहे मला, अत्यंत महत्वाचं. आणि मग लोक म्हणतात आमचं कोणीच नाही राहिलं. तुझा मुलगा निर्व्यसनी बनव 1, तुझ्या मुलाला उद्योगी बनव 2, आणि थोडी पैसे कमवायची अक्कल असू दे त्याला 3, त्याचं लग्न लवकर जमतं. समाजाने या वाईट गोष्टीचा विचार न करता आपण आपली स्थिती पण. अहो मी काय म्हणतो, फळाने अवस्था बदलवली का पोपट चोच मारणार, पण फळ अवस्थाच बदलवायला तयार नाही. आत्ताचा माझा जरी विषय नसला तरी
आपल्यासाठी हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. तयार आहे मी अशा नवरदेवाशी लग्न करायला. आले महाराज स्वयंभू म्हणू. मुलगी देव होती आणि वडील महात्मा आपलं महात्मा नारदजी, संत नारदजी तिथे आले. तिने जण आले. आता याने काय केलं काका, कर्दम ऋषींनी मुलीची परीक्षा घ्यायची ठरवली. मुलीची परीक्षा घ्यायची ठरवली आणि विचार केला काय, जर मुलगी माझ्या परीक्षेत पास झाली तरच मी तिच्याशी लग्न करेन. परीक्षा कशी घेतली ऐका ना. असं नाही विचारलं बाई तुझ्या साडीला मिऱ्या किती आहे. काय लोक प्रश्न विचारतात. म्हणे तुझ्या पायऱ्या चढून आली त्या किती पायऱ्या होत्या. आता ती कायला पायऱ्या मोजन. पण प्रश्न विचारणं. काही काही लोक म्हणतात बाई पाय धुवून ये. अरे पाय धुवून ये. नाही मग ते सपाट पावली नको. अरे तुमचं डोकं ठिकाणावर आहे का. असं सपाट पायानं होतं काय, त्याची चूक आहे. मग तिथं काहीही लोक करतात. अनिष्ट रूढी बाजूला असावं. हलकट प्रश्न विचारायचे नाही मुलीला. आणि महाराज जेव्हा नवरी आली तर नवरीची परीक्षा काय केली ऐका. 3 चटया टाकल्या. 3 चटया, 1, 2 आणि 3. तिन्ही चटयावर, पहिल्या चटईवर नारद महर्षी बसले, दुसऱ्या चटईवर महात्मा स्वयंभू म्हणू बसलेले आहेत. आता तिसऱ्या चटईवर कोण बसेल, देव होती. पण जर ती बसली तर तिच्याशी लग्न नाही करायचं, आणि नाही बसली तरच तिच्याशी लग्न करायचं. आता तिने काय केलं आई माहितीये का, बरं का काका, तिने विचार केला जर मी चटईवर बसले तर होणाऱ्या नवऱ्याकडून मी सेवा करून घेईल, ते पाप मला लागेल. आणि जर नाही बसले तर माझ्या नवऱ्याचा अपमान होईल, तेही पाप मला पडणार आहे, माझ्यावर येणार आहे. मग आता तिनं काय करायचं, तर पहा काय हुशार मुलगी होती. तिनं चटईवर फक्त उजवा हात ठेवला आणि चटईच्या बाजूला बसली. तेवढ्यात नवरदेव उठून टाळ्या वाजायला लागला, पसंत आहे मला नवरी. आता हुंड्याचं बोलून घ्या. हा, पसंत आहे मला नवरी. आता हुंड्याचं बोलून घ्या. हुंडा काय ठरला. हुंडा, मला मुलगा झाला की मी संन्यास घेईन, तुला पसंत असेल तर लग्न कर. तयार आहे मी. मुलगी लगेच तयार. आणि मग लग्न मंडप सजला. मग काय लग्न, त्या लग्नाचा आनंद काय. आणि मग काय, नवरदेव नवरी लग्न मंडपामध्ये आलेले आहेत. ब्राह्मण बाबाने सुंदर मंत्रोच्चार केलेला आहे. सुंदर अष्टक, मंगलाष्टक गायल्या गेली की शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान. मंगलाष्टक गायल्या गेली. सुंदर लग्न लागलं. आता मुलगी सासरी जाते. 18 वर्षाची मुलगी होईपर्यंत काचेच्या भांड्याप्रमाणे सांभाळली. 18 वर्षाची होईपर्यंत मुलगी काचेच्या भांड्याप्रमाणे सांभाळली. आता मुलगी सासरी निघाली. स्वयंभू म्हणून शत्रुपा राणीच्या दोन्ही डोळ्यात अश्रू आहे. ढसा 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 रडायला लागली. ती मुलगी नवरदेवासोबत निघणार तेव्हा त्या मुलीनं प्रश्न केला, वा बाबा वा, एखादा खाटकी एखाद्या बोकड्यावर प्रेम करतो, एखादा शेतकरी एखाद्या बोकड्यावर प्रेम करतो, आणि खाटकी आला का लगेच त्याला विकून देतो. तसं तुम्ही केलंय बाबा, आई तसं तुम्ही केलं. मला एवढा जीव लावला, मला एवढं प्रेम दिलं. आज मी 18 वर्षे झाले, मला तुम्ही परक्याच्या ताब्यात देताय का. मी तुम्हाला जड झाले बाबा. आई सांग ना आई,
मी तुला जड झाले का? मी नाही ग तुला त्रास देणार, पण मला परक्याच्या ताब्यात देऊ नको, मला तुझ्याजवळच राहायचंय. आईनं मुलीला समजवलं, बाई मुलगी हे परक्याचं धन आहे बेटा, असं बोलू नये बेटा. डोळ्यातले अश्रू पुसले मुलीच्या आणि सांगितलं, बघ ना, मला नाही का तुझ्या वडिलांच्या घरी यावं लागलं, मीही आलेच ना तुझ्या वडिलांच्या घरी, मग तुलाही जावंच लागेल बाई दुसऱ्याच्या घरी. आपली संस्कृती आहे बाई, मुलीचं योग्य वय झालं की तिचं लग्न लावावं लागतं. आई समजवते ना, डसा 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 रडते. नवरदेवासोबत जाताना पुन्हा आठवण आली बापाची आणि कडकडून मिठी मारली, बाबा येते बरं का, येते बरं का बाबा, तब्येतीचा सांभाळा. आई माझ्या बाबाला त्रास देऊ नको बरं का, वेळेवर गोळ्या औषधी दे बरं का. दगडाची छाती असणारा बाप त्या दिवशी ढसा 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 रडतो. आजी बाबांना सांगते, सांभाळा बरं का तब्येती, येते बरं. आणि आपल्या भावाला सांगते, दादा व्यसन करू नको बरं का, वाईट वागू नको बरं का, आपल्या वडिलाचं नाव कमव, चांगलं जीवन जग आणि चांगलं जीवन जगून आपल्या वडिलाचं नाव रोशन कर बेटा. बहीण भावाला समजवते. तुम्हाला सांगतो, ही मुलगी असं काही नातं असतं का, मुलीचा प्रसंग निघाला की कधी न रडणारा बाप ढसा 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 रडतो. मुलगी ही अशी काही भगवंताने बनवलेली आहे, ते नातच काही वेगळं. कॉलेजमध्ये तरणा बांड मुलांशी हितगुजाने वागणारा पोरगा गरीब बापाशी असं अभद्र का बोलत असेल? फार मोठ्या मोठ्या गप्पा व्याख्यानमालेत देणारा मुलगा घरी बापाशी असं अभद्र का वागत असेल? तुम्हाला सांगतो, पण मुलगी तसं करत नाही बरं का. एका बापाने 50,000 रुपयाची गाडी घेऊन दिली बाप मुलाला. 4 तरण्या बांड मुलांना घेऊन यायचा गाडीवरून, पण स्वतःच्या 10वी मध्ये असणाऱ्या बहिणीला त्यानं कधी गाडीवरून आणलं नाही, कधीच बसवलं नाही. ती रोज बिचारी पायी पायी यायची. शनिवारचा दिवस होता, कॉलेज सुटलं, आई पटकन मला जेवू घाल. कसे बसे हात धुतले, दप्तर तसंच फेकलेलं आहे, कसे बसे हात धुतले, जेवायला बसला. तेवढ्यात आई म्हणली, तुझ्या वडिलांना दवाखान्यात नेतो का, तापाने फणफणलाय तुझा बाप. बाबांचं कायमचं झालं, मला क्रिकेट खेळायला जायचंय, देते का तसं जाऊ. आईचा जीव कालवला, पटकन भाकर कुस्करीन पोराला देऊन पोरगा गेलेला आहे. पोरगी शाळेतून घरी आली, चपला व्यवस्थित काढल्या, दप्तर व्यवस्थित, आईनं पाण्याचा ग्लास हातामध्ये दिलाय आणि ओठाला पाणी लावणार तेवढ्यात विचारलं, रोज माझे वडील माझी वाट पाहतात, आज माझे बाबा कुठे दिसत नाही मला, माझे बाबा कुठे मला दिसत नाही. बाई तुझे बाबा तापाने फणफणलेत बेटा. ओठाला लावलेला ग्लास तसाच पोरीनं बाजूला ठेवला, चादर बाजूला केली, हातात हात घेतला तर फणफण ताप होता. बाबा दवाखान्यात जायचं सोडून तुम्ही इथे झोपलात. भाई मागचीच उधारी डॉक्टर काकांची मी दिली नाही ना, कोणत्या तोंडाने आता त्यांच्याकडे जाऊ. मी एक गोळी घेतली तापाची, आता होईल बरं. बाबा मला तुम्ही परवा सँडल घेण्याकरता 350 रुपये दिले होते, मी 10 रुपयात जुनी सँडल शिवलेले, माझ्याकडे 340 रुपये, चला ना बाबा दवाखान्यामध्ये. बापाचा हात धरला आणि बापाला त्या मुलीनं दवाखान्यामध्ये. म्हणून म्हणतात ना, मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही. भाग्यवान आहे ती लोक ज्यांच्या घरी कन्या जन्माला आल्या. अशी मुलगी सासरी चालले आणि मुलगी सासरी मुलीने कसं वागावं हे शिकवते. कसं वागव हे बघ बेटा, आता तुला सासरी जायचंय, तू घरी 8 वाजता उठत होती, तसं तिथं चालणार नाही. आता तुला काय काय करावं लागेल, ऐका ना. माने दुलारी मेरा कहना, इस भांति रहना, जाके ससुराल में. माने दुलारी मेरा कहना, इस भांति रहना, जाके ससुराल में. माने दुलारी मेरा कहना, इस बात रहना, जाके ससुराल. माने दुलारी मेरा कहना, इस बात रहना, जाके ससुराल.
सब कुछ पड़ेगा बेटी सहना और कुछ मत कहना जाके ससुराल में। आने करेगा मेरी सहना और कुछ मत कहना जाके ससुराल में। छोड़ के चली है बेटी बाबुल का अंगना, छोड़ के चली है बेटी बाबुल का अंगना, अंग की सहेली तेरे संग कोई जाए ना, अपने घर की आन बान, अपने घर की आन बान रखना बेटी स्वाभिमान, बोलना मधुर जैसे मैना इस बाती रहना। ससुराल में माने दुलारी मेरा कहना इस बात ही रहना जाके ससुराल। ऐका आई काय शिकवते आपल्या मुलीला, तुझ्या सासूला माता मान आणि पित्याला सासरा, त्या सासऱ्याला पिता। तुझ्या सासूला आई म्हणत जा, तुझ्या सासऱ्याला पिता मानत जा। ऐका काय म्हणते आई आपल्या मुलीला समजवते, माता के समान अपने सासू जी को मानना, माता के समान अपने सासू जी को मानना, पिता के समान अपने ससुर जी को जानना, पिता के समान अपने ससुर जी को जानना, जेठानी का आदर करना, देवरानी से प्यार करना, जेठानी का आदर करना, देवरानी से प्यार करना, इन्हीं को समझना अपनी बहना इस बात ही रहेगा जाके ससुराल में। माने दुलारे मेरा कहना इस बात ही रहेगा जाके ससुराल। कभी कभी सासू तेरी कड़वे बोल बोलेगी, मार मार तायने तेरे हृदय को छेलेगी, कुछ मत बोलना तू, मुंह मत खोलना तू, निच के झुका के रहियो नैना इस भांति रहना जाके ससुराल में। माने दुलारी मेरा कहना इस भांति रहना जाके ससुराल। मुलीची विदाई झालेली आहे, संसाराला सुरुवात झाली, प्रपंचाला प्रारंभ झाला। 9 दिवस नव्याचे संपलेत, बोलता बोलता 9 महिने 9 दिवस झाले आणि कर्दम ऋषींना पहिली मुलगी झाली। भाषा काय होती, मुलगा झाला की संन्यास घे, पण पहिली काय झाली, मुलगी झाली। दुसरी काय झाली, मुलगीच झाली। तिसरी पण मुलगीच झाली, चौथी पण मुलगीच झाली,
5वी पण मुलगीच झाली, 6वी पण मुलगीच झाली, 7वी पण मुलगीच झाली. मग कर्दम ऋषी देखे देवबा ऐकाय गुताडती ना तुम्हाला. बाबा मला म्हणले जरा आठवण दिली, जरा तुमची भाषा बोला म्हणे. मी शक्यतो टाळत होतो, पण बरं वाटतं बा. त्यांना वाटलं बरं आहे, ते शब्द तसे गोड असतात. कर्दम ऋषी म्हणे देव बापा काय जमणे रे बाप, काय जमणे रे बाप, काय जमणे रे बाप. कदा गुताडते ना तू आई गाड. अरे 7 पोरी विग्या, 7 मुली, मुलगा झाला की संन्यास. पण मुलगाच होईना ना. 7 मुली. तुम्हाला सांगतो 8वी पण मुलगीच झाली हो, आणि 9वी पण मुलगीच झाली. 9 मुली झाल्या, आणि 9 मुली झाल्या. 9 मुली ह्या कोण आहेत? नवविधा भक्ती आहेत. आणि जोपर्यंत आपल्यात नवविधा भक्ती जन्म घेत नाही तोपर्यंत प्रभूची प्राप्ती होत नाही. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास सख्य आत्मनिवेदनम सख्यम आत्मनिवेदनम. 9 मुली झाल्या. 9 मुली. 9 मुली म्हणजे नवविधा भक्ती आहेत माय बापू. आणि नवविधा भक्तींचा जन्म झाल्याशिवाय आपण शुद्ध होत नाही. तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध. भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची, भक्ती जाणे तोची शुद्ध. तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध. भक्ती जाणे तोची शुद्ध, 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 भक्ती जाणे तोची शुद्ध. तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध. तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तुझी शुद्ध. आणि नवविधा भक्ती म्हणजे 9 कन्या आहे. आणि मग काय झालं? परम पवित्र कार्तिक महिना आलेला आहे. कार्तिक महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या पंचमी तिथीला बुधवारी माध्यान्ह कालामध्ये एक बाळ जन्माला आलं. ते म्हणजे कपिल नारायण भगवान. भगवान की जय, कपिल नारायण भगवान. भगवान की जय. सांख्य शास्त्राचा उद्गाता म्हणून त्यांचं, त्या देवाचं कार्य आहे. कपिल भगवंताचा अवतार झालेला आहे. भगवान आज, परमात्मा आज कर्दमाच्या घरी आलेले आहे. हा. आता मात्र पत्नीला सांगितलं, म्हणे आता मला संन्यास घ्यायला काही अडचण नाही. म्हणे आता तुम्ही संन्यास घेऊ शकता, हरकत नाही. पण 9 मुली आहे. आता 9 मुलीची चिंता सुरू झाली महाराज. हा संसार कसा असतो सांगू का? एक तर गुतू नाही आणि गुतलं तर कुथू नाही, असा संसार असतो. एक तर गुतू नाही आणि गुतलं तर मग ते डोकं घातलं की मग ते डोकं फुटो का तुटो. काय म्हणतात ते, कशा काय मुसळात, हा मुसळात ना का उखळात, हा हा त्याला मुसळ म्हणता वाटतं त्याला. आता ते नाही राहिलं त्याच्यामुळे ते आम्हाला बी काय माहिती, म्हणून विचार. एकदा उकळात डोकं घातलं वरून ते मुसळ, त्याने डोकं फुटो का.
म्हणून संसार असा 9 मुलीची चिंता आहे. आता 9 मुलींचं लग्न लागतं. ब्रह्मदेवाने आपल्या नारदाने आपल्या सोबत 9 ऋषी आणलेले आहेत. त्यातले एक मरीची ऋषी आहेत. मरीची ऋषीला कला नावाची एक कन्या दिलेली आहे. अत्री ऋषींचं लग्न अनसूया मातेशी लावलेलं आहे. अरुंधती वशिष्ठांना दिलेली आहे. अथर्वा ऋषीला शांती नावाची मुलगी दिली. अंगिरा ऋषीला श्रद्धा नावाची मुलगी दिली. पुलस्त्य ऋषीला हविर्भू नावाची कन्या, पुलह ऋषीला गती नावाची आणि क्रतु ऋषीच्या सोबत क्रिया नावाच्या, भृगु ऋषी सोबत ख्याती नावाची अशा 9 मुली 9 ऋषींसोबत लग्न लावून आता संन्यास घेतला. त्यांनी संन्यास घेतला. धीरे धीरे कपिल महामुनी मोठे होतात आणि आपल्या आईला गीता सांगतात. त्याला कपिल गीता असं म्हणतात. इच्छा द्वेष विहीनेन सर्वत्र समचेतसा भगवद भक्ती युक्तेन प्राप्ता भागवती गती. कपिल गीता आणि त्या ठिकाणी या गीतेमध्ये आपल्या मातेची सगळी शंका दूर केली कपिल भगवंतानं आणि सांगितलं, आई आता तुम्ही स्वतःच्या उद्धाराची तयारी करा. माता भगवान कपिल माता देवहूतीला सांगतात, आपलं मन प्रभूच्या चरणी अर्पण करा. हे मन त्याला देऊन टाका. मन प्रपंचामध्ये गुंतू नका. मन को परमात्मा में रखना चाहिए, संसार में नहीं. कारण रोग मनाला झालेला आहे. देवाच्या पायाला हात लावण्यानं भक्ती नाही होत. हाताबरोबर मनही पाहिजे. नाही तर मग असं दर्शन झालं देवाचं, पा समोर त्या पोलीस आहे ना असं वडलं देवाला, त्या लोकाला पण मला मस्त हात बी लावू दिला, डोकं बी ठेवलं ना, असं मस्त दर्शन झालं. काही लोक गप्पा मारतात पंढरपूरून आल्यावर, पण याने सांगितलं त्याचा हात लागाचा घात आणि चपलीची आठवण यायचा घात एकच झाला. अहो बाबा, रोग हाताला नाही झालेला, रोग झालेला आहे मनाला. म्हशीला सर्दी झाली इंजेक्शन पखालीला देऊन फायदा काय? म्हणून या मनाला देवाच्या चरणाला आता कोठे धावे म्हणू तुमचे चरण देखलिया, भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद. हो, या मनाला प्रभू परमात्म्याच्या चरणी अर्पण कर. हे मना, तू इकडे तिकडे जाऊ नको. कोमाला ऐक रे मला तुझ्या सोयीताच्या गुणा, ऐक रे मला तुझ्या सोयीताच्या गुणा, ऐक रे मला सोयीताच्या गुणा, ऐक रे जना तुझ्या सोयीताच्या गुणा. परमात्मा में, अपने मन में परमात्मा को, बस मन आणि परमात्मा हेच नातं असू द्या, तरच आपला उद्धार होईल. माता देवहूतीला तिच्या संपूर्ण शंकेतून मुक्त केलं आणि कपिल भगवंताने देवहूतीला प्रदक्षिणा मारलेली आहे. देवहूती मातेला वंदन केल्यानंतर आणि भगवंताने बोध दिला. माता देवहूतीची प्रदक्षिणा का केली?
तर आई वडिलांना प्रदक्षिणा मारण आपण पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पदरी पाडू शकतो माई बापू. महामुनींनी कपिल भगवंतांनी देवहूती मातेला वंदन करून गंगासागर तीर्थावर आलेले आहेत. गंगासागर नावाच्या तीर्थामध्ये आलेत. कलकत्त्याजवळ हे गंगासागर आहे. समुद्र जिस नदी से मिलता है उस नदी को जल को खारा बना देता है. और गंगा सागर में वह संगम में जो गंगा मैया है वह खारे समुद्र को मीठे बना देते. असं पवित्र ठिकाण गंगा सागर. म्हणतात ना सारे तीर्थ बार बार और गंगा सागर एक बार. महामुनी कपिलनं त्या ठिकाणी सगळ्या ऋषींना शांती योगाचा उपदेश दिलेला आहे. इकडे देवहूती माता त्रिकाल सरस्वती गंगेमध्ये स्नान करतात आणि आदिनारायण परमात्म्याचं चिंतन करत 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 त्या ठिकाणी देह ठेवतात. सायुज्यता मुक्ती तिनं प्राप्त करून घेतली. तिचा उद्धार त्या ठिकाणी झालेला आहे. हे क्षेत्र आहे, त्या क्षेत्राचं नाव आहे मातृगया. आपल्या हिंदू धर्मामध्ये मातृगया नावाचं तीर्थ हे फार पवित्र तीर्थ आहे. तिथे एक बिंदू सरोवर आहे. बिंदू सरोवराने त्या ठिकाणी त्या सरोवरामध्ये स्नान करायचं आणि आपल्या गेलेल्या मातेचं पिंडदान करायचं. त्या मातेला त्या ठिकाणी काय होतं, तिचा उद्धार होत असतो. आपल्या मातेचं गेलेल्या मातेचं पिंडदान आपल्याला कुठे करायला लागतं, मातृगयेला, आणि वडिलांचं पितृगयेला. फार सुंदर क्षेत्र आहे, तुम्ही जाऊन या. हे सगळं जी कथाभाग आहे ना हा तिथल्या तीर्थाचं वर्णन करणार आहे. तिथे बिंदू सरोवर आहे आणि त्या सरोवराच्याच काठावर कपिल भगवंताचं मंदिर आहे, देवहूती मातेचं मंदिर आहे आणि कर्दम ऋषीचं मंदिर आहे. त्यांचं दर्शन घ्या, आपल्या आईला शांती मिळते माय बापू. अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे, हिंदू धर्माने मानलेलं तीर्थक्षेत्र आहे. खूप सुंदर हा विषय. गुजरातमध्ये फार दूरही नाही, जातात तीर्थयात्रा करण्यासाठी मंडळी. आपणही जावं, बघून यावं. खूप गोड क्षेत्र आहे माय बापू. माता देवहूतीचा उद्धार झाला. कपिल भगवंतानं उद्धार केलेला आहे. आणि माता देवहूती ही आपल्या मनाला फक्त परमात्मा स्वरूप करून आपल्या मनाला परमात्मा स्वरूप तिनं केलं होतं. अनन्य भावाने भक्ती केली होती. माता देवहूतीचा उद्धार करणारी ही कथा, आपल्याही मातेला गती देणारी ही कथा आहे. अत्यंत गोड अशी कथा आपण या ठिकाणी आज श्रवण केलेली आहे. आपल्याला पुढे कथाभाग ऐकायचा, खूप सुंदर कथाभाग आहे. या ठिकाणी आपण कपिल नारायणाच्या अवताराची गोड कथा ऐकली. आता पुढे एक सुंदर कथा येते, ती प्रजापती दक्षानं यज्ञ केल्याची कथा. एक एक कथा खूप गोड गोड कथा आहेत. आपण ऐकूया. प्रजापिता दक्षाने यज्ञ का केला होता, का झाला होता सतीचा अवमान, सतीचा देह सतीने त्या ठिकाणी का ठेवला, ही कथा आहे. पुढे ध्रुवबाळाची चरित्र कथा येते. एक एक कथा खूप खूप सुंदर सुंदर कथा आहे. चला तर आपण आता दक्ष यज्ञाची कथा. दक्ष राजाने यज्ञ केला. यज्ञामध्ये सगळ्यांना आमंत्रण दिलं, फक्त शंकरजींना आमंत्रण दिलं नाही. कारण ते प्रजापती होते आणि भगवान शिवजी त्या सभेमध्ये आल्यानंतर, दक्ष राजा सभेमध्ये आल्यानंतर भगवान शिवजी ध्यानस्थ असल्यामुळे सगळे दक्ष राजांना पाहून उभे राहिले, फक्त शिवजी उभे राहिलेले नव्हते. आणि अपमानाचा बदला घेण्याकरता यज्ञाला आरंभ होता. अपमानाचा बदला घेण्याकरता यज्ञ जर करत असाल तर यज्ञ सफल होईल का हो काका? आई, नाही होणार. आणि यांनी यज्ञाचं आयोजन केलं आणि सगळ्यांना आमंत्रण दिलं. तुम्हाला सांगू का, जर एखाद्या घरी आमंत्रण द्यायचं नसलं ना, तो त्याच्या शेजारच्या घरी ओरडून ओरडून सांगतो, पहा बरं भाऊ, तुम्ही मला येण्याचे, तुम्ही नाही आले ना, पहा बरं मग. आणि हा ताईंला बी घेऊन या, पोरांना बी घेऊन या, सगळे या, चुऱ्याला आमंत्रण आहे तुम्हाला. तू इथला बोंबलू नको ना, मग नको देऊ तेले आमंत्रण. पण तुला घसा का बर कोरडा कोरडा कर राय ना भाऊ तू. अरे नाही दे ना तुले तेले आमंत्रण, तर देऊ नको. तो कुठे तू ना घरी यावले एवढा बुकाशील. पण भलतीच पद्धत न्यावी अशी जोरात.
सगळ्यांना आमंत्रण, सगळ्या देवाचे विमान चाललेले. नेमकंच सती मातेच्या घरी तिची मैत्रीण आली. म्हणे बाई तू अजून तयारीच नाही झाली. म्हणे बाई कुठं चालल्या? म्हणे घ्या बाई आता त्याच बापाच्या घरी चाललो. म्हणे तुला आमंत्रण नाही? म्हणे नाही, मला तर सांगितलंच नाही माझ्या वडिलांनी. म्हणे बाई गडबडीत राहून जातो. आम्ही भाड्याच्या घरात राहायचो बनवटीला, आणि नेमकं ज्यांच्या घरात राहायचो ना, माझ्या भावाच्या लग्नाला मी नेमकं त्यांनाच पत्रिका दिलेली. असा संताप. आणि ते दादा मला डायरेक्ट लग्नात येऊन भेटले. म्हणे जय हरी. हो बापरे, नेमकी तुम्हीच राहून गेलते. ते म्हणे जाऊ द्या महाराज, तुमच्या घरचं लग्न आहे आणि माझ्या घरचं लग्न आहे. समजदार माणूस समजू शकतो, पण जे समजदार नाही रात्र बाप. ते पानाला नारळ लावलं नाही म्हणून लग्न मोडून टाकलं. काय गंमत आहे बघा. असे काही लोक असतात. पण काय महाराज होतं असं, कधी कधी जवळचा माणूस विसरून जातो माणूस. म्हणून राहिला असेल बाई, माझ्या वडिलाला लक्ष नसेल, मी येते. भगवान शिवजी समाधीतून जागे होतील, त्यांना विचारते आणि लगेच निघते. जागे झाले. म्हणे का हो, आपके ससुर जी के यहां पर यज्ञ है, हमको जाना चाहिए. माया बापाच्या घरी असं नाही म्हणली. काय म्हणली? माझ्या वडिलांकडे असं नाही म्हणल्या. काय म्हणल्या मग? आपके ससुर जी के यहां यज्ञ है. आता आपल्या सासरा म्हणजे काय, सासराने जावायचं नातं जवळ यायला पाहिजे बा, म्हणून तसं म्हणते. आणि तुम्हाला सांगतो, शिवजी म्हणले विना आमंत्रणाचं जाऊ नये. पिक्चरला कोणी बोलवलं ना तरी जाऊ नये, लग्नात बोलवल्याशिवाय जाऊ नये, आणि कथेत न बोलवता जाऊ. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. चरणे भावे री गावया, संत चरणे भावे री गावया. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. लग्नामध्ये बोलवलं नाही, जाऊ नका. कुणी आपल्याला पिक्चरला बोलवलं, जाऊ नका. पण जिथे भगवत कार्य घडतं तिथे न बोलवता जा, कारण ते काही कुणाच्या घरचं कार्य नसतं ना, ते तर भगवंताचं कार्य असतं. म्हणून तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावे. तुम्हाला सांगतो, सती माता जाण्यासाठी आतुर झालेली आहे. शिवजी म्हणतात जायचं नाही, आपल्याला आमंत्रण नाही. ऐक येते बोले मित्र को मित्र के यहाँ जाने के लिए आमंत्रण की जरूरत नाही. भक्ताला देवाकडे जाण्याकरता आमंत्रणाची गरज नाही, शिष्याला गुरुकडे जाण्याकरता आमंत्रणाची गरज नाही, मित्राला मित्राकडे जाण्याकरता आमंत्रणाची गरज नाही. तसंच मुलीला बापाकडे जाण्याकरता आमंत्रणाची गरज नसते. ऐक सते, रिकाम काम करू नको. ऐकलं नाही आणि निघाली सती माता. एक सांगू का, घरामध्ये जर नवरा बायकोचे भांडणं झाले ना, तर दोघांनी घरातून बाहेर जाऊ नये. अनर्थ होण्याची दाट शक्यता आहे. लागलं तर 36च्या आकड्यासारखं बसायचं. 3चं तोंड इकडे आणि 6चं तोंड इकडे.
असं बस. आणि काही मागाचं राहिलं का मग पोराला म्हणायचं, दादू चहा ठेव. दादू म्हणे मी कस काय ठेवू? अरे तू नको ठेवू, त्या मम्मीला सांग. काय आणि ती तिकडून सांग, दादू चहा पत्तीचा पताडा नाही घरात. दादू म्हणतो मी काय करू? अरे तू नको काही करू, त्या पप्पाला सांग. काय गंमत. तुम्हाला सांगतो, पती पत्नीचा वाद होऊ शकतो, पण वाद झाल्यानंतर दोघांनी घरातून बाहेर पडू नये, अनर्थ होण्याची दाट शक्यता. राग हा काही करतो, होत असतं थोडंफार. ऍडजस्टमेंट करायला पाहिजे. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. पुन्हा अधिक होत राहतो, आहे की नाही? संसार तसाच आहे. नाही नावीला झाला सती मातेचा, आपला भोलेनाथाचा, आणि सती माता निघाल्या. सती माताने निघाल्यानंतर भोलेनाथाने काय केलं, म्हणे तिचे कपडे लत्ते सगळे घ्या बोन तिच्या बरोबर जा. मग ते शिवगण पाठवले, कारण माहिती होतं ही परत नाही येणार आता. द्या सगळं घेतलं. आई त्या सती मातेच्या माहेरी जाण्याच्या प्रसंगात ती कुठून कुठे कशी गेली याचं वर्णन नाही केलं, रस्त्याचं वर्णन नाही केलं, डायरेक्ट यज्ञ मंडपात पाठवून दिलं. कारण माहेरी जाण्याकरता मुलगी एवढी आतुर असते, ती कोणत्या मार्गे कोणत्या गाडीतून कोणती कशी आली तिथं तिला भान नाही राहत. एका बाईनं 100 रुपये कंडक्टरला दिले आणि एसटी भाडं झालं होतं 33 रुपये, बाकीची उरलेले पैसे घ्यायचीच आठवण नाही राहिली. मग घरी गेल्यावर म्हणते माय मी आता 100 रुपये दिले, त्यानं पैसेच वापस नाही दिले. मग तू कुठे होती? तिचं लक्ष फक्त आईला भेटण्याकरता, वडिलांना भेटण्याकरता एवढी आतुरता असते माय माऊलीला माहेरी जाण्याची. आणि जाऊ दिलं पाहिजे. माहेरी जायचं नाव काढलं, काही नाही, ती बिचारी माय माऊली काय 2-4 दिवस फक्त हो. पण काय काही लोक इतके विचित्र असतात. काय जाती कोणती तो, आणि काय त्यांच्याकडं, तुला काय समजन भाऊ. आई वडिलाचं प्रेम हे अलौकिक प्रेम असतं. जाऊ द्यावं आपल्या घर आनंदाने. तिने म्हटलं ना, चाल लगेच बस गाडीवर तुला सोडतो. किती दिवस राहशील? 2 दिवस 3 दिवस राह आणि ये आनंदाने. आपण तसं करत नाही. हा प्रपंच असा एवढा सुखाचा करता येतो ना महाराज, फक्त वागण्यात थोडा बदल करावा लागतो, लक्षात घ्या. आणखी पुढे चला. सती माता यज्ञ मंडपात आली. सगळ्या देव देवतांचे भाग काढलेले, भोलेनाथाचाच यज्ञ भाग नाहीये. अवमान झाला. ज्या भोलेनाथाचा अवमान झाला, आता हे शरीरही त्यांच्या आज्ञेच्या विरहित मी आलेले, हे शरीर ठेवण्यात काय अर्थ आहे? सती मातेनं योगाग्नीनं आपलं शरीर जळून भस्म केलं. शिवगणांनी यज्ञाचा उद्ध्वस्त केला. दक्ष राजाचं मुंडकं तोडलं. भोलेनाथ ते आले, म्हणे अरे तुम्हाला यज्ञ विध्वंस करण्याकरता पाठवलं होतं, तुम्ही हे काय करू? कुणाचा अपमान करण्याकरता, अपमानाचा बदला घेण्याकरता यज्ञ करत असाल तर तो यज्ञ सफल होत नाही, बरं का, ध्यानात ठेवा. अपमानाचा बदला घेण्याकरता यज्ञ नाहीये. परमार्थ त्या करता नाही, जिरवाजिरवी करण्याकरता. परमार्थ हा परमात्मा प्राप्ती करता आहे, लक्षात घ्या. आणि मग भगवान भोलेनाथांनी बोकडाचं मुंडकं आणि त्यांना जोडलं, पुन्हा ते जिवंत झाले. आजही जुन्या महादेव मंदिराच्या भोलेनाथाच्या त्या दारामध्ये, दारवंटामध्ये बोकडाचं चित्र असतं बघा. त्या बोकड्याला पाय लावूनच महादेवाचं दर्शन केलं जातं. आजही ती प्रथा आहे. असो, ही कथा खूप विस्ताराने सांगता येते. तसं भागवताची ही कथा, भागवत कथा ही सागरा समुद्राप्रमाणे जेवढी लांबवली तेवढी लांबताय, नाही का? म्हणून शिवकृपा झाली दक्ष राजावर, आणि शिवकृपा झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये वासना संपून जाते, इच्छा मान मोह राहत नाही, तो त्यांचा संपला. अशी दिव्य आणि भव्य कथा आपण या ठिकाणी श्रवण केलेली आहे. पुन्हा भेटूया उद्या सकाळच्या सत्रामध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी. चला आरती घेऊ. ईश्वर माऊली आमची ज्ञानेश्वर